चुकीच्या मार्गाकडे तर जात नाहीये ना? सावित्री आई, सावित्री आई, तू ऐकतेस ना मला? गौतम, माझ्या लेकरा, तू मला हाक मारतोयस ना? मी ऐकते तुझा अंतर्नाद. पण तू एकटा नाहीयेस. मी आहे तुझ्या बरोबर. मी तुझी सावली आहे. आता मी मागे फिरते आणि तुला घेऊनच अक्कलकोटला जाईन. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या गौतमचा मार्ग उजळवा. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जा, गौतमला शोधा. जास्त लांब गेला नसेल. जंगलातली प्रत्येक वाट शोधा आणि सापडला तर खबर द्या. पण मालक, त्या सावित्रीबाई? सावित्रीच या गोंधळाचं मूळ आहे. तिला शोधणं आणि तिला अडवणं हेच माझं आता एकमेव काम आहे. मग गौतम मालकांचं काय? गौतम फार लांब जाणार नाही. तो अजून लहान मुलासारखाच आहे. भीती प्रेम यातच अडकलाय. तुम्ही दोघं जा आणि हे दे माझ्याकडे. गौतम सापडेल, पण सावित्री सावित्री खरी सुटते माझ्या हातातून. तिला अडवणं हाच माझा हेतू आहे. ती अक्कलकोटला गेली तर माझं अस्तित्व संपेल आणि ते मी होऊ देणार नाही. साप, साप. सुरक्षित वातावरणातून आपल्या साच्यातून मासा बाहेर पडला की तडफडतोच. गौतमचं तेच झालंय. गोपाळ दादा काही कामानिमित्त बाहेर गेलेत. कधी येतील काही सांगता येत नाही. हो, तोवर तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या. आणि तुम्ही दुरून आलाय तेव्हा थोडा थकवा उतरवा. नाही, मी इथेच थांबेन. मला फक्त गोपाळबुवांना भेटायचंय. त्यांच्याशिवाय मी कोणालाही नमस्कार करणार नाही. अरे मूर्ख मुला, तू स्वामींना ओळखत नाहीस का? अरे गोपाळ बुवा ज्यांना दिवस रात्र भसतात ना, तेच हे स्वामी, त्यांचे गुरु. पण गोपाळबुवा माझे सर्वस्व आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणालाही नमस्कार करायची मला गरज नाही. तेच माझे गुरु आहेत आणि तेच माझे ईश्वर. अरे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा आदर करावा. बाळ्या, हो स्वामी. थांबा, पाणी देतो. नाही, नको. अरे गोपाळचा शिष्य म्हणजे आमचा शिष्य. गोपाळ जर आत्ता इथे असता तर त्याने हेच केलं असतं ना. स्वामी, तुमचं ममत्व जाणवतंय, पण मी फक्त गोपाळबुवांचा शिष्य आहे. अजून कोणाचाही नाही. श्री स्वामी समर्थ. गुरुवर्य, पहिला नमस्कार तुम्हाला. श्रीधर बाळा, तू इथे? अरे बाळा, स्वामी स्थानावर आलायस.
स्वामींना नमस्कार केलास का? नाही गुरुवर्य. अरे बाळा, मग मला आधी नमस्कार का केलास? त्यांच्या चरणाशी नमस्कार केल्याशिवाय मला केलेला नमस्कार अपूर्ण आहे. स्वामी, त्याला माफ करा. चुकलं त्याचं. त्याच्या वतीनं मी माफी मागतो. स्वामी, त्याचं अज्ञान आहे. त्याची भावना खरी आहे, पण दिशा चुकली. गुरु आज्ञा म्हणून मी नमस्कार करेन. पण मला माझे गुरु आता मिळाले. आता इतर कोणाला नमस्कार करायची काय आवश्यकता आहे? लेकराची माया आंधळी असते, मायेपुढे शहाणपण थिट पडतात. शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी, सावित्री आई, मला वाचवा. स्वामी, सोडवा. स्वामी, कोणी आहे का? कोणी आहे का इकडे? वाचवा. सावित्री आई, सावित्री आई. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही वाचवलं स्वामी. सावित्री आई, बघ, स्वामींची कृपा आहे. स्वामी, अक्कलकोटला एकटी निघाले, ही माझी चूकच झाली. गौतमला सोडून अक्कलकोटला निघणं म्हणजे स्वार्थाचं पाऊल पडलं माझं. स्वामींना साकडं घालणार होतं की माझं लेकरू स्वतःहून येऊ देत, पण आज जाणवलं, सख्ख आणि परक यात फरक करणं हीच दृष्टीहीनता आहे. भानुदास सावकर, तुम्ही?
अरे बाळा श्रीधर, हे काय करतोयस? हे पहा, तुला पाद्यपूजा करायची आहे ना? अरे मग स्वामींची पाद्यपूजा कर. ते गुरूंचेही गुरु आहेत, स्वतः सद्गुरू. गुरु, माझं मन माझ्या ठिकाणी स्थिर आहे. मी पाद्यपूजा करेन, पण माझ्या गुरुचीच. स्वामींबद्दल मला पूर्ण आदर आहे आणि श्रद्धाही आहे. म्हणूनच तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना नमस्कारही केला. पण शिष्याने गुरुचं वचन पाळायचं असतं, इच्छा मोडायची नसते. अरे ए, तू मूर्ख आहेस का? गोपाळ बुवांचे गुरु समोर आहेत, त्यांची पाद्यपूजा करायची सोडून तू गोपाळ बुवांची पाद्यपूजा करतोयस. आणि गोपाळ बुवा, तुम्हाला नाही का समजवतायत त्याला? तुम्हाला तर मजाच वाटत असेल ना? नाही नाही, हा अपमान नाहीये, ही माझी श्रद्धा आहे. माझं मन जिथे द्रव होतं तिथेच मला माझा ईश्वर दिसतो. आणि ते म्हणजे माझे गुरु. हे पहा श्रीधर बाळा, मी स्वतः स्वामींच्या पायापाशी नमतो. माझं सर्वस्व त्यांच्या चरणाशी अर्पण केलंय. नाही नाही, हे तू असं करू नकोस. त्याचा भाव शुद्ध आहे गोपाळा, त्याच्या इच्छेचा मान ठेव. पण स्वामी, तुमच्या समोर माझी पाद्यपूजा म्हणजे? अरे शिष्य म्हणजे लहान बाळ, आणि बाल हट्ट पूर्ण करण्यात कसला लय अवघडले. पण श्रीधरा, सुरू कर पाद्यपूजा. हो, स्वामी हे सगळं होऊ देत आहेत याचा अर्थ यामागे काहीतरी रचना आहे. स्वामींचं प्रत्येक क्षणाचं मौनही उपदेशच असतो. चाहूल लागली म्हणून मागे वळून बघितलं तर पाठमोरी तू दिसलीस. शेवटी गाठलंच मी तुला सावित्री. पण तू तर अक्कलकोटला चालली होतीस, मग मागे का फिरलीस? गौतमसाठी. तो माझ्या मुलासारखाच आहे. त्याची चिंता वाटली म्हणून माघारी फिरले. हाच तुझा मूर्खपणा ठरलाय सावित्री. तो गौतम घरातून बाहेर पडलाय, कुठे गेलाय कोणालाच माहित नाही. तो सापडेल, पण तुझ्या मायेनेच तुझं नुकसान केलं. तू मागे फिरलीस आणि मी तुला गाठलं. माया कधीच नुकसान नाही करत भानुदास सावकार. माया म्हणजे स्वामींची कृपा, जी रक्षण करते, जी कधीही बांधत नाही. आणि स्वामी सगळं बघतायत, पण तुम्हाला दिसत नाही. बंद कर तुझी बडबड आणि तुझं ते स्वामी पुराण. आता मी तुला अक्कलकोटला पोचूच देत नाही. सगळं आजच संपवतो बघ. भानुदास सावकार, तुम्ही मला बांधलंत, पण माझ्या श्रद्धेला नाही बांधू शकत. आणि स्वामी सगळं पाहतात. स्वामींची लीला आघात आहे. स्वामींची लीलाच तुम्हाला शिकवणार खरं बंधन काय असतं आणि मुक्ती काय असते.
पळाली सावित्री, पण माझ्या हातून सुटणं शक्य नाही. आरडाओरडा केला ना तरी काही उपयोग नाही. हे जंगल आहे सावित्री, जंगल. इथे कोणी तुझं ऐकणार नाही. आता बघ कसं पेटतो तुझा अहंकार आणि कसं संपवतो तुझं अक्कलकोटचं स्वप्न. माझ्या वाकड्यात शिरलीस ना, आता तडफडून मरणार तू. काय झालं तुझ्या स्वामींना? आता नाही आले तुला वाचवायला. कारण तुझे स्वामी माझ्या सोबत आहेत. गोपाळा, तू आमची बखर लिहितोयस, आमच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतोयस, पण ते विचार घराघरात पोहोचतायत की नाही याची पोचपावती मिळणं आवश्यक असतं. तू केलेल्या कार्याबद्दल तुझा गौरव करणं आवश्यक होतं. आम्ही ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्याला त्याला देतोच. स्वामी, मी काहीच केलं नाही. माझ्या मागे तुमची कृपा होती म्हणून बखर लिहिली गेली. माझ्या लेखणी मागे तुमचं अस्तित्व आहे स्वामी. गोपाळा, तू आमची बखर लिहितोयस आणि एकदा बखर लिहिताना पाद्यपूजेचा प्रसंग आला याचा होता, आणि तो प्रसंग लिहित असताना तुझ्या मनात काय विचार आला ते आठव. स्वामी, स्वामी, त्यावेळी माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. स्वामींची पाद्यपूजा हा सोहळा तर दैवी आनंदाचा महासागरच. लिहायला लागताच माझ्या अंगावर रोमांच उठतात, जणू त्या क्षणात प्रत्यक्ष उभा आहे मी. स्वामींच्या चरणी वाहणारी भक्ती, भक्तांच्या डोळ्यातलं प्रेम आणि ते शांत समाधिस्थ स्वामी. लिहिताना वाटतं हा प्रसंग कधी थांबूच नये. हात थांबायला नको, अक्षर थांबायला नको. स्वामींच्या पाद्यपूजेचं वर्णन करायला लागलं की स्वतःचं मनच भिजवून जातं. पण भक्त स्वामींची पाद्यपूजा करतात, ते पूजन त्यांच्या चरणी अर्पण होतं. पण त्या क्षणी स्वामींच्या मनात कोणते भाव उसळत असतील? भक्तांच्या प्रेमाचं ओझं की करुणेचा आर्त आशीर्वाद? शिष्य जेव्हा गुरुच्या पायावर डोकं टेकवतो तेव्हा गुरुच्या हृदयात कोणती लहर उठत असेल बरं? भक्त जेव्हा स्वामींच्या चरणी पाणी ओततो तेव्हा स्वामींच्या अंतरंगी कोणती दैवी शांती फुलत असेल? हे लिहिताना माझं मन थांबूनच गेलं. माझं लेखन भक्तीचं, पण त्या भक्तीचं अंतिम स्थान कोणतं? स्वामींच्या चरणी वाहणारा भाव शब्दात बांधता येतो, पण स्वामींच्या मनातली करुणा, त्या अनुभूतीचं शब्दात रूपांतर कसं करायचं? या प्रसंगात मी इतका भारावतोय तर स्वामींच्या मनात तर अमाप प्रेम, करुणा वाहत असेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी पाद्यपूजेचा प्रसंग लिहित होतो. त्यावेळी मनात एक छोटासा प्रश्न आला, पण त्या विचाराचा मी उच्चारही कुठे केला नाही. तरी तो विचार, तो प्रसंग तुम्ही हेरलात आणि त्याचं समाधान मला मिळावं म्हणून त्या भावनेचा अनुभव तुम्ही मला दिला. स्वामी, स्वामी, तुमचा शिष्य म्हणून माझ्यासारखं भाग्य या जगात दुसऱ्या कुणाचंही नसणार. अक्कलकोटला तू काय, तुझं नख सुद्धा पोचू देणार नाही. आजपासून तुझी यात्रा संपली. आता तू जळून खाक होणार आणि मी इथून निघून जाणार. शिशुपाल पाप करत होता. पाप करताना त्याला आनंद होत होता, पण त्याला कळत नव्हतं की एकीकडे त्याची पाप वाढत होती आणि दुसरीकडे त्याचा पुण्यक्षय होत होता.
100 पाप भरत होते. गौतम, तुझी त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि राहिला प्रश्न सावित्रीचा, तर तिच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.